श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. तर आज आणि उद्या उत्पत्ती एकादशी आहे. या एकादशीला जर आपण काही उपाय केले तर ते उपाय खूप प्रभावी ठरत असतात. भरपूर जणांना आर्थिक टंचाई असते. पैसा हा प्रत्येकालाच हवा असतो. पैसा नको असे कोणीच नाही, कारण की आपल्या गरजा भागवण्यासाठी आपल्याला पैसा हा हवाच असतो. मग आपली ही आर्थिक टंचाई दूर करण्यासाठी आपल्याला या एकादशीला काही उपाय करायचे आहे, की जे उपाय केल्यामुळे आपली आर्थिक टंचाई ही दूर होईल. भरपूर जणांचे असे होते की पैसा यायला जागाच नसते. मेहनत करून देखील त्याचा मोबदला मिळत नाही, किंवा पैसा येतो पण तो पैसा राहत नाही, कुठेतरी वायफळ खर्च होऊन जातो. अगदी जिथे पैसा खर्च करण्याची गरज देखील नव्हती त्या ठिकाणी आपला पैसा खर्च होऊन जातो. मग अशा वेळेस काय करावे? तसेच घरात आजारपण असेल तर ते आजारपण दूर करण्यासाठी आपण एकादशीला कोणते उपाय करावे, मुलांची प्रगती होण्यासाठी कोणते उपाय करावे, ही सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. हिंदू धर्मात एकादशीला विशेष महत्त्व आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला उत्पत्ती एकादशी म्हणतात. असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करण्यासोबतच व्रत केल्यास शुभ फळ मिळते. या एकादशीचा व्रत उपवास केल्याने सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्ती मिळते आणि सुख समृद्धी देखील प्राप्त होते. तर या एकादशीला आपली आर्थिक टंचाई दूर होण्यासाठी तसेच पैशाशी संबंधित ज्या काही अडचणी असतील त्या दूर होण्यासाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे. तो म्हणजे आपल्याला भगवान विष्णूंसमोर नवमुखी दीप लावायचा आहे. आता हा नवमुखी दीप कसा लावायचा? तर तुम्ही या दिवशी सकाळी लवकरच उठा. ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल. भगवान विष्णूंची आपल्याला पूजा करायची आहे. तसेच माता लक्ष्मीची देखील आपल्याला या दिवशी पूजा करायची आहे. मग आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी किंवा उद्या संध्याकाळी जरी हा उपाय केला तरी पण चालेल. तर आपल्याला एक दीप घ्यायचा आहे. मग तुम्ही कणकेचा दिवा घेतला तरी पण चालेल, कारण की आपल्याला नवमुखी दीप लावायचा आहे. त्यामध्ये 9 वाती पाहिजे असा आपल्याला दिवा लावायचा आहे. मग त्यामध्ये तूप टाकायचे की तेल टाकायचे, त्यामध्ये तुम्ही तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल टाकू शकता. आणि तिळाचं किंवा मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही आपलं साधं तेल टाकलं तरी पण चालेल. फक्त खरकट तेल नाही पाहिजे असे तेल तुम्ही त्यामध्ये टाकायचे आहे. मग त्या दिव्याला आपल्याला 9 वाती बनवायच्या आहे. 9 वाती बनवल्यानंतर आपल्याला त्या दिव्यामध्ये फक्त चिमूटभर हळद टाकायची आहे, कारण की हळद ही माता लक्ष्मीला आकर्षित करत असते. हा दिवा ठेवताना पहिल्यांदा अगोदर प्लेट ठेवायची आहे. प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे. तांदळावरती देखील हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. त्यानंतर आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे. दिव्याला देखील हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. आपल्याला हा दिवा भगवान विष्णूंसमोर ठेवायचा आहे. आपल्याकडे भगवान विष्णूंचा फोटो नसेल तर बाळकृष्णाची मूर्ती ही प्रत्येकाकडेच असते, किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल तर तिथे देखील आपण हा दिवा प्रज्वलित करू शकता. हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला विष्णू सहस्रनामाचे पठण करायचे आहे. तुम्ही विष्णू सहस्रनाम पठण करणे शक्य नसेल तर मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता, किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा देखील जप करू शकता. मग तुम्ही 1 माळी जप करू शकता. तसेच एक श्लोकी विष्णू सहस्रनाम देखील या दिवशी पठण करू शकता, कारण की विष्णू सहस्रनाम भरपूर जणांना पठण करणे शक्य होत नाही. तर एक श्लोकी विष्णू सहस्रनाम ज्यामध्ये भगवान विष्णूंच्या 1000 नावे आहेत त्यांचा एकच श्लोक बनवलेला आहे, तो एक श्लोक तुम्ही पठण केला तरी पण चालेल. हे सर्व झाल्यानंतर आपल्याला भगवान विष्णू समोरच बसायचे आहे. आपल्या ज्या काही आर्थिक अडचणी आहेत त्या देखील आपण भगवान विष्णूंना सांगायच्या आहे. आपल्या पैशांशी संबंधित ज्या काही अडचणी असतील त्या तुम्ही भगवान विष्णूंना सांगाव्या. आणि हा दीप प्रज्वलित करून झाल्यानंतर जर तो दिवा विझला तर आपण परत तो दिवा लावायचा आहे. मनामध्ये कोणताही संकोच आणायचा नाही. परत तो दिवा प्रज्वलित करायचा आहे. जोपर्यंत त्या दिव्यामध्ये आपण तेल टाकलेला आहे तोपर्यंत तो दिवा प्रज्वलित राहिलाच पाहिजे. यामुळे आपली आर्थिक टंचाई नक्कीच दूर होईल. तसेच भगवान विष्णूंना आपण या दिवशी पिवळ्या रंगाची फुले किंवा पिवळ्या रंगाची फळे, पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण केली तरी पण चालेल, कारण की भगवान विष्णूंना पिवळा रंग हा अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे तुम्ही या दिवशी आवर्जून पिवळ्या रंगाची फुले भगवान विष्णूंना अर्पण करावी. तसेच या दिवशी माता लक्ष्मीची देखील विधिवत पूजा करावी. मग आपण तुळशी समोर देखील दिवा लावायचा आहे. मग तुम्ही संध्याकाळी जेव्हा देवपूजा करता तेव्हा तुळशी समोर आपण दिवा लावावा. दिवा लावताना आपण तुळशी समोर देखील 9 मुखी दिवा लावायचा आहे. तर तो दिवा लावताना आपण कणकेचा दिवा घ्या किंवा मातीची पंती घेतली तरी पण चालेल, पण आपल्याला 9 मुखी दिवा लावायचा आहे. त्यामुळे
कणकेचाच दिवा घेतला तर अतिउत्तम होईल. आपण पहिल्यांदा एक प्लेट घ्यावी. प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे. तांदळाला देखील हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. त्यानंतर आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. तो दिवा देखील तुम्ही तिळाच्या किंवा मोहरीच्या तेलाचा लावू शकता. त्यामध्ये देखील आपल्याला चिमूटभर हळद ही टाकायची आहे. जर तुमच्या मुलांच्या काही अडचणी असतील, मुले अभ्यास करत नसतील किंवा त्यांना पाहिजे तसे यश हे मिळत नसतील, भरपूर वेळा असे होते की मुले अभ्यास देखील करतात पण त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही किंवा त्यांना नोकरीमध्ये यश मिळत नाही, भरपूर मेहनत घेऊन देखील नोकरी मिळत नाही, नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नाही, मग त्यासाठी तुम्ही हा दिवा आवर्जून लावावा. तसेच हा दिवा लावून झाल्यानंतर आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप देखील करायचा आहे. तुळशी मातेला आपल्या सर्व अडचणी सांगायच्या आहे. मुलांची जी काही प्रगती थांबलेली आहे ते सर्व काही सांगायचे आहे. काही मुले सारखे आजारी पडत असतात किंवा उगाच चिडचिड करत असतात, रागवत असतात, ते सर्व तुम्ही तुळशी मातेला सांगावे आणि तुम्ही तिथेच बसून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप देखील करावा. 11 वेळा जप करू शकता किंवा 108 वेळा जर जप करणे शक्य झाले तर आवर्जून तुम्ही 108 वेळा जप हा करायचा आहे किंवा तुम्ही या दिवशी मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता, पण स्मरण तरी आपण जरूर करावे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका. धन्यवाद.